तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मी आजचा तयार झाले. एक मिनिट, तुम्हाला दिसत नाही. आता मी निघत होतो कारण माझी ट्रेन लेट होणार होती. ट्रेन लेटच असत म्हणजे आमच्या इकडून जायला. आणि मी टिटवाळावरून ते CST ट्रॅव्हलिंग करतो स्लो ट्रेनने. तर मला कमी कमी तात्काळ स्टेशन जावं लागतं. फास्ट ट्रेन मी पकडत नाही कारण फास्ट ट्रेन खूप लवकर सोडते. माझं टायमिंग आहे 10:30, तर ती 9:50ला 10ला सोडते. तर तोपर्यंत ऑफिस काय चालू होत नाही. तर अर्धा तास म्हटलं खाली टाइमपास करण्यापेक्षा घरातून थोडंफार लेट निघालेलं बरं. पण ट्रेन कधी टाईमवरती नसते तर नेहमी मला लेट होतो. तर मम्मी जरा पाणी घेऊन ये मला. नाश्ता पण करून घे, चाय सोबत. मम्मी बोलते की नाश्ता करून घे, पण आता जाऊन जा, नाश्ता करूनच घेतो. आता काय 8-9ची ट्रेन मला भेटणार नाही मला असं वाटतं. तर दे मम्मी, चल नाश्ता. बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये बघत असाल की मी सारखा मास्क घालतो. तर मी मास्क का घालतो? कारण बाहेर प्रदूषण भरपूर आहे. त्याच्यानंतर लोकांना सर्दी, खोकला, ताप हे जास्त प्रमाणात वाढले. तर आपण स्वतःने आपली काळजी घ्यायला पाहिजे. ट्रॅव्हलिंगमध्ये मास्क यूज करायला पाहिजे. जर आजूबाजूला आपल्याला वाटते की लोक खोकतात आहे, तर आपण त्यांना बोलू नाही शकत हे भाई हात ठेव तोंडावरती, खोकू नको, असं तर बोलू नाही शकत. आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने 2 मास्क तरी बॅगेत ठेवले पाहिजे आणि ते यूज केले पाहिजे. पातळ मास्क घ्या जेणेकरून श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम होणार नाही. आता माझा एक मास्क आहे, तुम्हाला तो ब्लॉगमध्ये दिसत असेल, एकदम नॉर्मल आहे. मी कमी कमी 12 घंटे यूज करतो ट्रॅव्हलिंगमध्ये, ऑफिसमध्ये, सगळीकडे. माझ्या ऑफिसवाले बोलतात भाई तुला काय झाले. असं नाही की मास्क घातले की करोनाच झालाय. नॉर्मल आपले आजार असतात, म्हणजे सर्दी, खोकला. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण ते यूज केले पाहिजे जेणेकरून आपल्याला सर्दी, खोकला होणार नाही आणि आपण फिट राहू. तर आता असं काय मम्मीने चाय आणि हे दिलं, काय म्हणतात, चपाती. तर मी फक्त संडेला दुधाचा चहा किंवा कॉफी पितो. बाकीचे 5-6 दिवस असतात तेव्हा मला फक्त काळा चहा लागतो. कारण जास्त मी दुधाचा चहा पित नाही, तो फक्त संडेला पितो मी आरामामध्ये. आता आपण पटापट खाऊ. अरे जा टोमॅटोची चटणी पण दे मम्मी. आपण आता लवकर खाऊ आणि निघू. चला तर भेटू. आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की खाली गेल्यानंतर मला रिक्षा वेळेवर भेटते का नाही. ट्रेन आज किती लेट आहे, ट्रेनला गर्दी किती असते, गर्दी तर नेहमी असताना ट्रेन किती लेट आहे, किंवा मला रिक्षा भेटते की नाही आणि ट्रेन टाईमवरती येते की नाही, हे तुमच्यासोबत आपण शेअर करू. तर आता आपण भेटू नंतर. आता बरोबर 8:41ला मी निघालोय घरामधून. आणि इथंच आपण बाहेर गेलो की ते रिक्षा स्टँड आहे. 20 रुपये पर पर्सन सीट आहे, ते आपल्याला स्टेशनला सोडतं. आणि हे माझं हत्यार मी असं हातामध्ये घालतो, कारण मला ट्रेनमध्ये मला ते बघ ऐकण्यापेक्षा मी गाणं ऐकतो, मी बिग बॉस बघतो, मी यूट्यूबमध्ये काही ना काही व्हिडिओ बघतो, काहीतरी शिकण्याचा मी प्रयत्न करतो. लोकांच्या भांडणं बघण्यापेक्षा कॉल लावून आपण काहीतरी आपल्याला कामाला जे येईल ते बघितलेलं बरं असं मला वाटतं. आणि थंडीमध्ये पहिल्यांदा एवढं ऊन आलंय, याआधी कधी एवढं ऊन नव्हतं आलं. चांगलं थंडीमध्ये ऊन आलेलं बेटर असतं. तर आता रिक्षामध्ये बसल्यानंतर आपण बघू, 4 लोक भरल्यानंतर रिक्षा चालू होते. तर लोक ऑलरेडी आहे की नाही ते आपण रिक्षामध्ये बसले. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रिक्षा भरलेली, 3 सीट भरलेले. तो मला बोलत होता पुढे येऊन बस. मी म्हटलं पुढे 20 रुपये देऊन एवढ्याशा जागेमध्ये कोण बसणार, म्हणून मी 5 रिक्षा पकडली. आता 5 रिक्षामध्ये मी एकटाच आहे. आता दादा बाहेर उभी आहे सीट बघण्यासाठी. स्टेशन असे बोलतील, मग स्टेशनला येतील. 4 सीट इथं कंपल्सरी, 4 सीट, किंवा काय काय रिक्षावाले 4 सीट भरतात, काय रिक्षावाले 3 सीट भरतात. आता बघू कधी येतं काय ते आपण बघूया. कधी आपली रिक्षा चालू होते, 10 मिनटं 20 मिनटं कधी होईल तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. आता इथून एक माणूस होतो, 2 सीट झाल्या, अजून 1 सीट किंवा अजून 2 सीट लागते. तर आपण आता स्टेशनला गेल्यानंतर भेटू. बाय बाय.
फायनली आता 20 मिनिटानंतर रिक्षा चालू झाली आहे आणि आता चाललो आहे मी स्टेशनला. CSTला तुम्हाला माहिती असतं JPO आहे. तिथे जाऊन मला हे माझे डॉक्युमेंट माझ्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट मला टाकायचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. तर आपण तिथे गेल्यावरती भेटू. हा तुमच्यासोबत ते शेअर करूया. तर आता आपण CSTला पोचलो आणि आता आपल्याला जायचं JPOमध्ये कुरिअर टाकायचं रशियनचं. आणि हे पूर्ण CST हे CST स्टेशन आहे. आता JPOमध्ये जाऊ, तिथं बघू किती लाईन भेटते किती नाही भेटत आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करू. कमी कमी अर्धा 1 तासाचं काम आहे, पण लागलं तर मला वाटतं जास्त तास पण लागू शकतात, 1.5 तास. तर आता हे डॉक्युमेंट घेऊन आपण JPOमध्ये आलो. हे बघा असा पूर्ण आहे. आणि JPOमध्ये येऊन आपल्याला हे कुरिअर टाकायचं. तुम्हारा काम है. भूलभुलैया तुम्ही बघू शकता पूर्ण. आता मी तर 4-5 टाइम आलोय म्हणून मला माहिती कुठे जायचं आपल्याला. हे बघा, नाही तर तुम्ही याल इकडं तर तुम्हाला एवढं जमणार नाही. तुम्हाला बघा पूर्ण मी दाखवतो. आहे का कोणी इथं? असं वाटतं पूर्ण बंद एरिया आहे, पण इथं सकाळी गर्दी असते. आता लोक अर्धे घरी पण गेले असतील, अर्धे घरी गेले असतील. आता व्हिडिओ एंड करूया आणि भेटूया आपण पुढे.